नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगार रिन्यूअल फॉर्म घर बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून अगदी मोफत भरता येतो। तो कशा पद्धतीने भरावा या संदर्भातील सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। तर चला मग व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, सर्वप्रथम मोबाईल मध्ये क्रोम ब्राउझर ओपन करून महाबीओसीडब्ल्यू असे टाइप करून सर्च करायचा आहे। त्यानंतर पहिलीच वेबसाईट आपल्या समोर येईल, त्या वेबसाईट वरती क्लिक करायचा आहे। त्यानंतर अशा प्रकारे पेज ओपन होईल। त्यामध्ये भरपूर ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतील। त्यापैकी 3 नंबरचं ऑप्शन आहे कंस्ट्रक्शन वर्कर ऑनलाइन रिन्यूअल, या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल। त्यानंतर या ठिकाणी 2 ऑप्शन पाहायला मिळतील। पहिला आहे न्यू रिन्यूअल आणि दुसरा आहे अपडेट रिन्यूअल। त्यापैकी न्यू रिन्यूअल ऑप्शन वरती क्लिक करून या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर टाकायचं, जो की MS पासून सुरू होतो। तो रजिस्ट्रेशन नंबर टाकून प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारचं फॉर्म ओपन होईल। त्यामध्ये तुमची सर्व माहिती यामध्ये दाखवली जाईल, जसं की तुमचं संपूर्ण नाव, आधार नंबर, डेट ऑफ बर्थ, तुमचा नोंदणी क्रमांक, तुमचा मोबाईल नंबर, ही सर्व माहिती या ठिकाणी दाखवली जाईल। या ठिकाणी तुम्हाला काही करायची गरज नाही। त्यानंतर 90 दिवसाच्या कामकाजाच्या दाखल्याचा तपशील, त्यामध्ये कामाचा प्रकार निवडायचा आहे। ऑल टाइप हेल्पर आहात का, सेंटरिंग वर्कर आहात का स्लॅब वर्कर आहात का, पेंटर आहात, हे सर्व तुम्हाला या ठिकाणी दिसतील। त्यापैकी तुम्ही कोणते काम करता तो काम यामधून निवडून घ्या। मी या ठिकाणी ऑल टाइप हेल्पर हे निवडून घेतो। त्यानंतर जारी करणाऱ्याचा प्रकार म्हणजे 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र कोणी दिलेले आहे ते निवडायचं आहे। त्यामध्ये ग्रामसेवक किंवा ठेकेदार किंवा नगरपालिका, महानगरपालिका ज्यांनी दिलेला आहे तो ऑप्शन निवडायचा आहे। मी या ठिकाणी ग्रामसेवक निवडतो। जावक दिनांक या कॅलेंडर मधून निवडून घ्यायची आहे। त्यानंतर ग्रामपंचायतीचे नाव या ठिकाणी टाकायचं आहे। त्यानंतर ग्रामपंचायतीचा जिल्हा निवडायचा आहे। त्यानंतर ग्रामपंचायतीचा तालुका निवडायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी 90 दिवस कामाचे प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे। त्यानंतर या कॅलेंडर मधून अपॉइंटमेंटची तारीख निवडून घ्यायची आहे। आता या ठिकाणी जी तारीख लाल कलर मध्ये दाखवत आहे त्या तारखेला शासकीय सुट्टी असेल, ती तारीख सोडून तुम्ही कोणतीही एक तारीख निवडू शकता। कामगार सेतू केंद्राला जाऊन थंब देण्यासाठी या ठिकाणी सर्व अटी व शर्ती मला मान्य आहेत, म्हणून या बॉक्स वरती क्लिक करून सेव्ह या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर सेंड OTP करायचं आहे। त्यानंतर रजिस्टर मोबाईल नंबर वरती एक OTP येईल। तो OTP या ठिकाणी टाकून व्हॅलिडेट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपलं जे फॉर्म आहे ते सक्सेसफुली सबमिट झालेलं आहे हे या ठिकाणी पाहू शकता। याची प्रिंट काढायची आहे। त्यानंतर ओके वरती क्लिक करायचं। त्यानंतर प्रिंट वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अपॉइंटमेंट लेटरची प्रिंट काढायची आहे आणि ती काढलेली प्रिंट आणि 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र आणि ओरिजिनल आधार कार्ड हे सर्व कागदपत्र घेऊन तुम्ही निवडलेल्या तारखेला आपल्या जवळील कामगार सेतू केंद्रामध्ये जाऊन द्यायचा आहे। त्यानंतर आपल्या कागदपत्राची तपासणी होईल आणि आपली लाईव्ह फोटो आणि बायोमेट्रिक फिंगरप्रिंट घेतली जाईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे घर बसल्या अगदी मोफत तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून बांधकाम कामगार रिन्यूअल फॉर्म भरू शकता। धन्यवाद।